नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाटे आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे। मित्रांनो, आज आपण आहोत गावाकडे आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेले आहे प्रत्येक घरोघरी आणि गावामध्ये। तर मित्रांनो, आज मी पण गावाला आलेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। आणि गावाला आल्याच्या नंतर आपलं जवळ एक छोटीशी जागा आहे आणि त्या जागेवरती आपण नेहमी येत असतो। याच्या आधी पण तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितले असणार या जागेवरच्या, पण प्रत्येक वेळेला व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की जी आपण झाडाची लागवड केलेली आहे ती कशा पद्धतीने झाडं वाढलेली आहेत, किती वाढलेली आहेत ते पण आपल्याला बघायला मिळतो। आणि तुम्ही ह्याच्या आधीचे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला तिथे दिसेल की झाडं खूप छोटी होती जी आपण दाखवली होती ती, आणि त्याची वाढ कशा पद्धतीने झाली ती पण तुम्हाला बघायला मिळेल। तर मित्रांनो, आपण बघूया कोणती कोणती झाडं तर पुन्हा आपण नवीन लावलेली आहेत, वाढ कशामध्ये झाली आहे ती। आणि सर्वप्रथम गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येक घराघरामध्ये आणि गावामध्ये झालेले आहे। तर सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा आपल्याला सर्वांना चांगलं आरोग्य, धनसंपत्ती आणि सुख देवो, हे मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आजची व्हिडिओ जी आपली आहे ही व्हिडिओ आपली आहे शेतामधली आहे। आता हे पहा, हे इथे आपण आता एंट्री करतोय आतमध्ये। कुठे सोनू कुठे गेली? हे पहा, इकडे झाडं आता खूप वाढलेली आहेत आणि नाचणी पण केलेली आहे। हे पहा, ही नाचणी केलेली आहे इकडे। हे पहा, पपईचं झाड मोठं झालेलं आहे। चल पुढे चल, हळू चल, धाव नको। हा, बघून चल पुढे। हे पहा, इकडे नारळ झाड आहेत सगळे। सोनचाफा इकडे आहे, इकडे सोनचाफा बघितलास? चला आपण सोनचाफ्यावरती पहिल्यांदा बघणार फुलं आहेत काय। हे पाय सरकेला तिथं नाही, फुलं नाही आहेत। सोनचाफ्याची फुलं नाही आलेली आहेत। लिंबूचं झाड आहे इथे, हे बघा लिंबूचं झाड आहे। लिंबू येतील अजून, तो झाड मोठा होणार आहे। हे बघा, ही काळी मिरी रोपं झाली चांगली। हे पहा मित्रांनो, ही काळी मिरी आता लागलेली आहे। चला पुढे तिकडे जाऊया। मसाल्याचं झाड पण वाढलेलं आहे आता मोठं। इकडे इकडे थोडी नको मारू, इकडे नाही, इकडे नाही, इकडे नाही। झाडं वाढलेत, तेव्हा पपई झाले तर पपया झालेले आहे याच्यावरती। इकडे बघूया वांगी काय झालं ते। इकडे दुसरं लिंबूचं झाड आहे। चलो थांब तिथे। हे पहा, हे गावठी केळ आहे जे आपण घोडेघर मधून आणलेले। एक रोप आणलेलं आता जवळजवळ 1 2 3 4 5 6 रोपं झालेली आहेत।
आणि इकडे आपण जो लाल केळ्याचं झाड लावलेला रेड बनाना, हे पहा, हे सफरचंदचं झाड आहे. लाल केळ्याचं आपण झाड बघतो आता मोठं झालं आहे. हे पहा, हा लाल केळ्याचं झाड आहे. एक रोप लावलेलं आपण 1 2 3 4 छोटी छोटी रोपं झाली बघा जवळजवळ. बाकी सगळे आपण सुपारी नारळ लावलेले आहेत सर्व, हे बघू शकता तुम्ही. आज नारळाचा रेट, मोठा नारळ जो आहे 50 रुपये विक्री चालू आहे आजच्या तारखेला. येणाऱ्या वेळेमध्ये जेव्हा आपली झाडं बास्ती होतील त्याच्यातून उत्पन्न आपले चांगल्या प्रकारे मिळणार आहे. हे पाहिजे मेथीचे रोप आहे. काय ग, काय काढलंस कुठून? सर्व तुम्हाला मी झाडं दाखवतो. इकडे अननस आहे. एवढा झाड होता तो, आणि आता मोठं झालं. रोप आहेत सर्व. शेवग्याचं झाड आहे, मोठं झालेलं आहे. त्याच्यानंतर हा मसाल्याचं झाड आहे, हा पण मोठं झालेलं आहे.
त्याच्यानंतर हे काळी मिरी आहेत सर्व, हे पहा काळी मिरी रोपं पहा, हे पहा काळी मिरी आलेली आहेत सर्व, सगळीकडे काळी मिरी लागलेली आहे बघा. त्याच्यानंतर पुढे हे लिंबूचं झाड आहे, हे पहा. आणि हा सोनचाफाचं झाड मी तुम्हाला दाखवला होता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. हा पहा किती मोठा झाला, खूप उंच वाढत चाललेलं आहे. आणि ही सर्व अननसाची झाडं आहेत, हे पहा. ही सर्व अननसाची झाडं आहेत. आणि मित्रांनो इकडे बाजूला नदी आहे, हे पहा ही नदी आहे, वाती नदी आपल्या जागेच्या बाजूलाच आहे. हे पहा. आणि हा जो झाड आहे हा लवंगचं झाड आहे, लवंग. ही पहा ही काळी मिरी बघा, ही पहा वरती चढत चालली आहे पूर्ण. तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, असेच आशीर्वाद राहू द्या तुमचे सर्वांचे. भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण येणार आहोत पुन्हा. हे पहा हे केळा पण लागलेला आहे इथे. तर मित्रांनो ही आपली गावाकडील व्हिडिओ होती, कशी वाटली ते नक्की कळवा.